नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते, त्यांनी सांगली जिल्ह्याची आता निवडणूक चांगलीच रंगात येईल अशी परिस्थिती दिसते आहे. कारण 6 नगरपालिका आहेत, 2 नगरपंचायत आहेत. मग आष्टा, इस्लामपूर, पलूस, आटपाडी, तासगाव, विटा, परत शिराळा ही पण नगरपंचायत आहे. आणि ह्या सगळ्या निवडणुका सगळ्या बघता, परंतु आत्ता जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट त्यांचं असं केलं, म्हणजे त्यांनी मग ते कुत्सितपणानं बोलले असतील किंवा आणि कसंही बोलले असतील, परंतु महाविकास आघाडीमार्फत आम्ही निवडणुका लढवणार हे त्यांचं ठाम मत आहे. परंतु त्यांनी विशाल पाटलांच्या बद्दल विचारताना एकच शब्द बोलला, ते विश्वजित बघतील. म्हणजे विशाल पाटील हे अपक्ष आहे. आणि विशाल पाटलांनी आधीच जाहीर केलेलं आहे की जयंत पाटलांचं आमचं काय जमणार नाही, कारण ते आमचा कार्यक्रमच करणार कायम, अशा पद्धतीचे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्याच्याशी ते ठाम आहेत विशाल पाटील. मग आता जयंत पाटील सुद्धा काय गप बसणार आहेत. त्यांनी पण सांगितलं ते विश्वजित कदमांनी बघावं. म्हणजे शेवटी निर्णायक भूमिका ही विश्वजित कदमांची महत्वाची ठरणार आहे. विश्वजित कदम अजून का गप्प आहेत मग? म्हणून मी आज विश्लेषण जे करतोय त्याच्यामध्ये विश्वजित कदम नक्की सांगा कुणाचे, तुम्ही महाविकास आघाडीचे का अपक्षी विशाल पाटलांचे, का विशाल पाटलांच्याकडे पण आहात तुम्ही. लोकसभा निवडणुकीत तुम्ही उघडच होता, म्हणजे पक्षाच्या विरोधातच होता, परंतु म्हणजे महाविकास आघाडीकडे नव्हता. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की कार्यकर्ते पाहतायत की बाबा आमचे नेते काय करणार आहेत, निर्णयात्मक भूमिकेत येणार आहेत की नाही. विश्वजित कदमही अजून नरोवा कुंजरोवा या भूमिकेत राहिले तर भारतीय जनता पक्ष याचा फायदा उचलणार की नाही, उचलणार. आणि चंद्रकांत दादांच्या सारखा मातब्बर नेता भारतीय जनता पक्षाचे इथे पालकमंत्री आहेत, सत्ता आहे. मग अशा वेळेला आपण एकत्र आलं पाहिजे. आणि जयंत पाटलांची कदाचित भूमिका अशी असेल की विश्वजितनी त्यांना विशाल पाटलांशी बोलावं, कुठं 2 पावलं आम्ही मागे यायचं ते मागे यायला तयार आहे, असं कदाचित भूमिका असूही शकते. परंतु त्याच्यासाठी बोलणं झालं पाहिजे. अजून हे बोलणार आहेत. मी बोललो, यांना फोन केला होता मी, रोहित पाटील म्हटले की मुंबईत त्यांची बैठक होणार आहे आणि महाविकास आघाडी नक्की होईल असं मला वाटते, नाही झालं तर नुकसानच आहे अशी त्यांची भूमिका आहे रोहित पाटलांची. पण ते उघड बोलत नाहीत. त्यांनी सांगितलं की बाबा व्हायला पाहिजे म्हणजे महाविकास आघाडीनं. परंतु मुख्य मुद्दा असा आहे, विशाल पाटील वसंतदादा गटाची ताकद आहे ना, आणि विशाल पाटलांनी आधी वसंतदादा आघाडी करणार म्हणून कुठंतरी सगळीकडे संदेश दिलेले आहेत. लोक सांगतायत, जनप्रवास लाईव्हला येऊन बोलतायत आज की आघाडी होणार आहे. मग नक्की काय? मग आघाडी होणारच नसेल तर विशाल पाटील यांची पण भूमिका काय आहे हे आता विश्वजित कदमांनी कुठंतरी तोंड उघडलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत गोपीचंद पडळकर म्हणजे ती तोफच आहे सध्या. ती कुणावर डागली जाईल काही सांगता येत नाही, असं विरोधी पक्ष सावध भूमिकेत असतो. पण ह्या राजकारणाकडे बारीक लक्ष का ठेवून आहेत गोपीचंद पडळकर? कारण नक्की जयंत पाटील यांचं खच्चीकरण कसं होईल याला त्यांचं प्राधान्य असेल. भारतीय जनता पक्ष जिंकेल याच्याकडे असेल भूमिका त्यांची, पण जास्त लक्ष कुठं जयंत पाटलांचं खच्चीकरण कसं होईल. मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी भूमिका सुद्धा ते घेऊ शकतात. मग आता ही भूमिका ते काय घेतात ही कार्यकर्ते लक्ष ठेवून आहेत. जतमध्ये काय होणार आहे, म्हणजे तिथं सुद्धा पडळकर यांचं वर्चस्व आहेच, परंतु तिथं भारतीय जनता पक्षातलेच म्हणजे पडळकरांच्या आणि भारतीय जनता पक्षातले म्हणजे आर्ळे असतील, डॉक्टर आर्ळे असेल, ह्यांचे मतभेद एकमेकांचे हे दिसत आहेत ना तिथं. परंतु मुख्य जयंत पाटील आता उतरलेत एक मैदानात हे नक्की आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला कुठंतरी आपण त्यांचं खच्चीकरण करू शकतो हे त्याच वेळेला म्हणायला लागेल की हे तुम्ही एकत्र असाल तर महाविकास, नाहीतर शक्यता कमी दिसते. एकमेकाच्यात लाथाळ्यात फायदा भारतीय जनता पक्ष उचलणार. आता जयंत पाटलांचे दौरे ह्यापूर्वी झालेले आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु नगरपंचायत इस्लामपूर सगळं पालतं, आणि इस्लामपूर आणि आष्टा त्यांनी नगराध्यक्षही जाहीर करून टाकले. मग काँग्रेसला आतनं तर विचारायचं.
ती परत ओरड चालूच आहे. आता त्याच्यावर ते कदाचित आधी आतनं बोलणी झाली सुद्धा असतील, परंतु आता कार्यकर्ते मध्ये अचानक हे असं जाहीर करायला लागले. महाविकास आघाडी मार्फत ही जाहीर करायला पाहिजे ना. तुम्ही एकत्र लढणार आहात, एकत्र तुम्ही असाल तर तुम्ही एकतर्फी राष्ट्रवादी पक्षाचे नेते जाहीर करतात की आमचे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमुक अमुक. मग विश्वजित कदम काय बोलणार? मग विश्वजित कदमांनी पलूसचं जाहीर करायचं असं काय आहे का? नक्की गणित काय? आणि ह्याच्यात विश्वजित सांगा कोणाचे, मी तेवढ्यासाठी म्हटलंय की विश्वजित कदमांनी तोंड उघडलं पाहिजे का भारतीय जनता पक्षाचा पुन्हा दबाव त्यांच्यावर आहे, ही जी कायमची चर्चेचा विषय तो येतोच. कुठल्या दबावाखाली आहेत का विश्वजित कदम, असाही तो प्रश्न पडतो. परंतु सध्या ते शरद लाड हे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यापासून ते बहुतेक आता कुणाच्या दबावाला बळी पडतील असं दिसत नाही. ते आता विश्वजित कदम आणि विशाल हे एकत्र आले तर जयंत पाटील जे म्हटले की बाबा विश्वजित कदमांनी ते बघावं आणि महाविकास आघाडी एकत्र लढली आणि विश्वजितला विशालनी सपोर्ट करायचं ठरवलं, वसंत आघाडी काढणार नाही असं त्यांनी जाहीर केलं म्हणजे किंवा आधी नाही काढली, तर मात्र विचार करण्यासारखी गोष्ट असेल सांगली जिल्ह्यामध्ये. पण पडळकर हे भारतीय जनता पक्षाची जी धनगर समाज असेल, ओबीसी मतदार असतील त्यांच्यावर छाप पाडणारं नेतृत्व आहे, हे पण नाकारता येणार नाही. आणि त्याच्यातनं आता राजकारण कुठं जाईल हे नगरपंचायत आणि नगरपालिका ह्याच्यात कोण किती ताब्यात ठेवतात हे पाहावं लागेल. भारतीय जनता पक्षात जर का सगळं आलबेल आहे आणि त्यांची महायुती एकत्र आहे असं जर का असेल तर मात्र टफ होईल. पण महायुतीत सुद्धा बऱ्यापैकी मारामाऱ्या दिसत आहेत, नाही अशातला भाग नाही. अंतर्गत त्यांच्यात सुद्धा हेवे दावे चालू आहेत. भारतीय जनता पक्षामधले निष्ठावंत कोण, कमी निष्ठावंत कोण आणि डुप्लिकेट कोण, ह्या चर्चा भारतीय जनता पक्षाच्या वरपासून खालपर्यंत आहेत. कारण 14च्या आधीपासून किती आले, नंतर काय आले, हे त्यांच्या सगळ्या चालू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा आज मला विषय विश्लेषणाचा वाटला की जयंत पाटलांनी जे स्टेटमेंट केलं, मग ते आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जसं टोमणा म्हणतात तसं टोमणा आहे का कुत्सितपणानं बोलले का खरोखर त्यांच्या मनातलं बोलले, हे उद्या स्पष्ट होईल. विशाल पाटलांची भूमिका, विश्वजित कदमांची भूमिका याच्यावर महाविकास आघाडीचं भवितव्य ठरणार आहे. आणि तेच आता आपण आगामी काळात विश्लेषण करत राहू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.